भौतिक सुख मिळवण्याचा हव्यास मानव जातीसाठी घातक ठरतोय। अल्पवयीन मुलांसह तरुणाई मादक पदार्थांच्या विळख्यात सापडली। नशा केल्यानंतर आपण काय करतो याची शुद्ध राहत नसल्यानं सुखवस्तू कुटुंबातील मुले सध्या गुन्हेगारीत अडकतायत। औटघटकीची नशा एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबाला विनाशाकडे घेऊन जातीये। याचमुळे आज पुण्यामध्ये रांगोळीच्या माध्यमातून एक आगळावेगळा संदेश देण्यात आला। आज सगळीकडे गणेश उत्सवाची सांगता आहे। शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्यात। यासाठी पुण्यातील सर्व रस्ते गजबजलेत। सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। यातच पुण्यातील लक्ष्मी रोडवर कला अकादमीनं यंदा रांगोळीच्या माध्यमातून एक आगळावेगळा संदेश तरुण पिढीला दिला। गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या। त्यातून तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे हे देखील दिसून आलं। दारू, ताडी, गांजा, चरस, भांग, अफू, गुंगी आणणारी औषधं, कफ सिरप, व्हाईटनरचे थिनर आदी मादक पदार्थांच्या यादीत अनेक नवीन द्रव्यांची भर पडत चालली आहे। यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जातीये। हे कुठेतरी थांबायला हवं। या दृष्टिकोनातून रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला। म्हणजे आपण बघतोय की जे यंग तरुण आहेत 16 ते 20-22 वर्षाचे यंग तरुण आहेत त्यांनी काय केलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण बघाल तर विमाननगरचा जसा किस्सा असेल आपला पुण्यामधला, ड्रग्स असेल, दारू असेल, रेप केसेस असतील, त्यातून कुठं चाललेली महाराजांनी आपल्याला 16व्या वर्षात 20व्या वर्षात काय केलं होतं आणि आपण काय करतोय त्याच्यावरती हे बघितलं पाहिजे। त्यासाठी आपण एक संदेश देतोय ज्याने तरुणाई उत्स्फूर्त झाली पाहिजे, चांगली कलेकडे गेली पाहिजे, उच्च शिक्षित झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव मोठं केलं पाहिजे। ह्या संदर्भात आपण एक संदेश देत आहे आणि आपली पायगडी आपण 350 ते 400 विद्यार्थी घेऊन, कलाकार घेऊन आपण पायगडी पूर्ण करतो। 3 ते 4 किलोमीटरचा पट्टा आपण कंप्लीट करतो या ठिकाणी। अकादमी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये एक आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत असते। सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यावर आलेलं व्यसनाईचं संकट दूर व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। लक्ष्मी चौकातील ही भली मोठी रांगोळी अनेकांचं लक्ष वेधून घेतीये। गणपती बाप्पांनी जाताना ही संकटं आपल्यासोबत घेऊन जावीत आणि पुण्याला या सर्व संकटातून मुक्त करावं अशी अर्चना यावेळी करण्यात आली। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।